प्रियदर्शनी प्रभाकर देशमुख यांनी हात कापून आत्महत्या जी आणि जसं घडले ती समज तुला सांगावं लागेल. लगा 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 कुसला हात यार. मी बघितलं माझ्याकडे. तुझ्याकडे थोबाड बघितलं का? कोळसा बघितला कोळसा. होय लका येऊ रे. गुरुजी पण क्वीन नेकलेस काबीज करायचं म्हणतोय. पण तुला माहित आहे का अजिंठा लेण्यातल्या चित्रातल्या राणीच्या गळ्यातला हार क्वीनच्या थोबाडीत मारील. पण ती पडली काळी राणी. आपल्याला गोऱ्या चांबडीच लय कौतुक. गुणाचं लिकरू बोललं. बघा बावड्या राणी काळी का गोरी निधीचा हार ही समजा सिम्बॉलिक आहे. समजत नाही तुला? उगा एडबुकाचं असलं का कुणाचं बी चांबडं कुणाला बी जोडतोय. क्वीन्स नेकलेस मरीन ड्राईव्ह काबीज करायचा आपल्याला कारण ही रस्ता सरवरसर जातोय. ए वर्षा सीएमचा बांगला नाहीतर तुला वाटेल. होय आयला लय सुस्त्र लय सुस्ता. आयला कुणाला कशाचं बुड केलं केसाचं. नाही पण ह्या समजात मला एक कळ नाही गेले म्हणजे आमदार आबासाहेबाला सोडून गुरुजीला बाह्यराजाला जिथून का बरं एवढा इंटरेस्ट आहे? हा नव नव तुझा मांड्याला सासरा म्हणून विचारलं रे. कस काय जमीन रे बरं ती? हा फक्त इमोशनल कंटेंट मिळाला पाहिजे ज्याने वेगवेगळ्या विचारसरणी शोधायला मदत होईल. युवराज ना? ओ नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हा हा राहू दे राहू दे. बॅग घे. येतो. चल. काय आरती साहेबांचं पाकिट पडलं होतं ते दिले. चल साहेब जरा गुरुजींशी बोलून घेता का? म्हणजे कसं तर बाप म्हणला पोर आला माझ्याऐवजी तुला पक्षातनं उमेदवारी नाही मिळणार. आईला पक्षीय राजकारण कुठवरून पोचलं बघा. पण भैया साहेब पट्ट्या लय डोकेबाज. त्याच वार्डात अपक्ष उभा राहिला बी आणि जितला बी जा. वा वा वा. मी एक किस्सा सांगतो. नवरा एका पक्षात आणि बायको दुसऱ्या पक्षात. निवडणुकीत दोघं बी दिवसभर प्रचारात विरोधात भाषणात तुफान चालली. पण मग रातच्याला तर एकाच खाटावर. बोल युवराज. साहेबांना बॅग दिली तुम्ही एकदा बोलून घेता का? खरं म्हणजे त्याची काहीच गरज नाही. बोला की आमच्याशी. बाकी युवराज हुशार आहे. पोरगा नवीन आहे. कोणाची पोच पावती घ्यायची कोणाची नाही याची काही पोच नाही. तालमीत तयार होईल तुमच्या. बाकी पार्सल मिळाले पुढच्या गोष्टी घालतो साहेबांच्या कानावर. शैलेशराव मग पहिल्या यादीत आग्रक्रम समजायचा का? म्हणजे काय जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी करा. वातावरण चांगलंच पेटलं पाहिजे. बाकी आमच्या शुभेच्छा आहेतच. रॅलीनंतर मुलाखती मंदिराच्या इथंच ठेवू. चालतंय की. राणी अहो या की पटकन. गाव का बाह्या राजाला ताटकळत उभा केलाय. आले आले. चला अरे
दिवसभराच्या राजकारणातील चाणक्य म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. काय उगा नसलेली शेंडी चिकटवताय तुम्ही हा? तुम्हा पत्रकार मंडळींचं मला काय कळतच नाही बुवा. उगा आपलं शकुनी काय, चाणक्य काय, कृष्णार्जुन काय नाही ती लेबल चिकटवताय नंतर माझ्या बघत बसताय वय. माझा खरा प्रश्न तर पुढंच आहे. अहो मग काय मुहूर्ताची वाट बघताय काय? विचारा की. मला असं विचारायचं आहे की सध्याचे आमदार आबासाहेब गायकवाड यांचे राजकीय गुरु म्हणून तुम्ही ओळखले जाता, मग त्यांना सोडून राजकारणात नवीन असणाऱ्या भैयाराजांना साथ द्याविषयी का वाटली तुम्हाला? आता तुम्हीच मला गुरु ठरवलं हा? तर मला सांगा, दरवर्षी शाळेत विद्यार्थी बदलतेत का गुरुजी? हा? अहो गुरुजीचं कामच आहे नवीन पिढी घडवायची आणि तेच मी करतोय. जुना जातो तवा नवा येतो. पण बदल घडेल असं वाटतंय का तुम्हाला? घडला तर बदलच घडतो आणि तो घडवणं तुमच्या, माझ्या आणि जनतेच्या हातात आहे. जनतेवर थोडा विश्वास ठेवा. हा? तुमची पुढची खेळी काय असेल? गुरुजी, एक मिनिट. गेली 15 वर्ष विराईनगरच्या राजकारणातील आमदारपदी विराजमान असणारे आबासाहेब गायकवाड आणि सल्लागार प्रभाकरराव देशमुख तथा गुरुजी या गडाला सुरंग लागलाय. आबासाहेबांचे पुतणे भुजंग गायकवाड तथा भैयाराजे यांना पाठिंबा देत गुरुजींनी शक्ती प्रदर्शनाच्या निमित्ताने स्वपक्षातील आबासाहेब तसेच इतर सर्व विरोधी पक्षांना हा सूचक इशारा दिलाय. विराईनगरच्या मतदारसंघात जी एक हाती सत्ता होती, यंदा तिचं रूप बदलताना दिसतंय. मुळात लोकांना बदल हवाय हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. प्रस्तावित राजकारण्यांनी वेळीच शून्यपणा दाखवून पाय उतार व्हायला हवं, नाहीतर लोक खुर्चीवरून खाली ओढायला बी कमी करणार नाही. नव्या नेतृत्वाला संधी मिळालीच पाहिजे, तर नवे विचार अंमलात येतील. तर भाजप सरांच्या मतानंतर आता आपण करूया. कसा दिसतोय डंगरे? लय कावाट. गेला का? काय झालं? काय असतं एवढं? लय डेंजर सुटेला गावभर व्हायरल झाले योगी तुझं ते माझं. हे बावड्या, उगा पिला काही मानकात वापरू नका कोणा म्हणून. नाही तर मग डायरेक्ट चौकी आणि सायबर प्राईम. त्याच्या आधी आवाज कैरी भांडी करल. कुठे आहे? काय रमू, कामावर का? कॉलेज कुठे झालं माझं अजून? होय, कॉलेज संपल्यावर भेट मग नोकरीचं बघू. घाल किती तिकडं का किती काम करती? सुनबिन आणावी जरा. दे की तू हुडकून. निघले का कार्य करते? काय युवराज, तुला इंजिनियर कशासाठी शिकवला? त्या पुढाऱ्यांचं पायतान उचला या. अरे सख्या बापाला बी तू कोण म्हणे विचारणारी पुढाऱ्याची जात. त्यांच्या संग माग माग नको फिरू. तुझ्या बापाची काय हालत केली होती माहित नाही का तुला? आके, मी पुढाऱ्यांच्या नाही गुरुजींचा संघ असतोय. गुरुजी आहे तर म्हणून दिमागात गावात फिरू शकतोय, ध्यानात ठेव. चले आमऱ्या, रोज सकाळ सकाळ डोकं भनकोते मातरी. चले तू. 843 250 61. 843 ची 2 बिलं कस काय रे? जी 843 ची 2 बिल. ती हाय रिबिनीच आहे. हो. आणि ती बुवाचा हिशोब आला का? दिशीची बिलं जमा केलीत बघा, म्हणजे चिठ्ठीवर लिहिली ती. ती पत्रकार मंडळींना गिफ्ट पाठवून द्या आजच्या आज. जी मला नको. मंडपाची बिलं नीट तपासून घे जरे. सरकारनं प्लास्टिकवर बंदी घातली माहित नाही का तुला टोंकरी? तू स्वतः जाऊन ती सीएला बिलं दाखवून घे. पुन्हा जर असलं का पण चॅनल नाही डायरेक्ट गुरुजीचा उष्टा करेन. जा. सरसकट पोरांना एक सारखा हे घे. जाऊ नका. हे भाडं घे. मी आज जाऊन देतो सीएकडे. येते बाबा. ये सोडून ये तिला कॉलेजला. मी जाऊ का? तू शाळेत जा आणि मस्टर घेऊन ये. 6 महिन्यात सह्या राहिल्यात माझ्या. जी. दुपारला जेवणाला
गायबा नाहीस काय रे? 4 चौकात घाल राडा म्हणजे कळत समजा आपला आहे ती. मग शांत बसतो हं? आणि त्या डोळ्यानं तुला तुझ्याकडे बघत होता ते हिमल्यागत बघत बसतो. किती चिडका बिब्बा आहेस रे? असल्या नको त्या गोष्टींकडे नसतं लक्ष द्यायचं. विराईनगरचं भावी नेतृत्व असं नको तिकडे भरकटून कसं चालत? राजकारणात डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर ठेवून पुढे चालायचं असतं. असे आमचे पितामह उर्फ तुमचे आदरणीय गुरुजी म्हणतात. लवकरच राणीताई पण आम्हाला आदरणीय होत्यात वाटते. काळजीच नको. दूर दूरपर्यंत विचार नाही मनात. उलट माझं म्हणणं तू बी हे सगळं सोडून एखादी मल्टीनॅशनल पकड. नको ते शिकण्यापेक्षा जे शिकलाय ना त्यात करा काहीतरी चांगलं. आणि मला बी घेऊन चल तिकडे अमेरिकेला. तुला आमची अक्की भेटली ती का ग? नाही ती जी उटकान लावती तीच तू पण लावली. आणि मला सांग राणे, एवढ्या MSW शिकून तू साखर शाळा काय अमेरिकेतल्या पोरांसाठी चालवणार आहे? सांग की आता का मग गिळलं? बसा, लय उशीर झाला ना तर तुमचा अर्धचंद्र बोंब मारल. असं का? सासरे बाबा म्हणायचं बरं का? इधर ला माझ्या स्कूटीला. प्रेमात काय काय करते ती लोक? बसा. उसाला दर मिळत नसेल तर हातबीत काय मानायची नाही. समधी वाहनं वाडीच्या कारखान्यावर न्यायची. तिथल्या साहेबांशी बोललोय मी. बास झाली यांची दडपशाही. लका सोनं पिकवायचं अंगावर यायच्या. हितनं पुढं चालणार नाही. अरे पण कारखानावाला आपल्याला दुसरीकडे जाऊ देईल का? अवय ह्याच भीतीमुळे त्यांचं फावतं. हीच भीती असेल ना म्हणा तर समजाऊस द्या पेटून. तुला ना मला घाल कुत्र्याला हीच गत करून ठेवायची. त्यांना जर खऱ्या माणसाची किंमत नसेल ना तर काही उपयोग नाही. लका काय बोलतोस तू? वयांना काय चुकीचं बोलतोय? किती वर्ष दबकत राहणार? हे बघा एक गोष्ट ध्यानात ठेवा. ती आहे ती म्हणून आपण नाही, आपण आहे म्हणून ती आहे ती. दाब त्यांचा नाही आपला असला पाहिजे. आणि यातून काही झालं तरी ही युवराज तुमच्या खांद्याला खांदा लावून उसवाडीच्या कारखान्यात नेणार आणि यंदाची दिवाळी ताणक्यात करणार. नेमकं काय ठरलंय तुझं? तू शेतकरी संघटना बांधतोयस? आकीला वाटतं मी मा बापाचं मरण विसरलोय. एखादी जखम खोलवर असेल ना तर ती वरनं भरलेली दिसते पण आतनं तशीच वली असते. उगा आकीचं BP वाढेल म्हणून मी मनातलं मनातच ठेवतो. पण राणी मला ना आमदारकी हवी ना पालिका ना साधी ग्रामपंचायत. मला ना माझ्या समजा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. महाराष्ट्रातलं इतर सगळं सहकारी कारखाना जोमात चालतं ते. आणि आपलं हिराईनगरचं अगं छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना हाताशी धरून रावसानं घाम रगात ओतून कष्टानं कारखाना उभा केला. आणि तीच कारखाना या आबानं आजारी दाखवून मोडीत काढला आणि खाजगी करून घेतला. पण माझं पक्क ठरलंय. ती कारखाना मी परत सहकारी तत्वावर चालू करणार. भायाकडनं मायाबापाला हीच खरी श्रद्धांजली असेल. इरादा चांगला आहे रे पण ताकद ती कुठनं आणशील? तेवढ्यासाठीच तर या सत्तेच्या राजकारणाचा पदर धरावा लागतो राणे. सोंगट्या खेळवा नाहीतर सोंगटी बना. नाहीतर काय चाललंय आपलं राडगाडग. सर काही
अहो आलो. काय आलं ऐ, कुठं जायचंय? यावर उठ उठ उठ. वाजलाय काय सांगितलेलं कळत नाही का तुला? गपचीप वाजलं कारखान्यावर घ्यायची. 4 दिवस झाले तूच वायाला लागलाय. अरे बाया काम केलं. ए, जाऊ दे. आवाज खाली, आवाज खाली. अरे, हे बघ, ए. वाजलंय होय. अरे. इथनं पुढं अजिबात आवाज नाही पाहिजे. शेतकरी नेते उतर खाली. कान फुटलं का रे बेनिया? गुरुजीचा डावा आहेच तर तिकडेच त्याची दूध बसायचं. गुरुजीचा डावा तर तू का आता शाही करतो? कामडी करायला लागला तर ताणून ताणून मारी ना. तू मारशील तर आम्ही काय चुडं भरले होय? जाऊ दे की. कोणताही बदल अथवा क्रांती रक्तपाताशिवाय घडत नाही, हा आजवरचा इतिहास आहे. आणि आज जी झालं ती बदलाची सुरुवात आहे, ही ध्यानात ठेवा. इतिहास तोंडपाठ करून मगच कारवाई करावी, ही नम्र विनंती. तू कशाला आली? तू कशाला आली काही? माझ्या मागामागे येत जाऊ नको. तुला लाग आणि मला काय झालं ना, गुरुजी खंबीर समजा निसरायला. शांत चल लवकर, गुरुजी थांब. वाडीवर भेटू. ऐक युवराज जी, सलामी तर चांगली झाली, आता थांबायचं नाही. ही एकट्या दुकट्याचं काम नाही, ही जरा ध्यानात ठेवा. आणि राणी, तुम्ही बी यांच्या सोबत सक्रिय व्हा. पूर्वी माझा फोन आला की अर्धी बेल व्हायच्यात उचलायचा आणि म्हणायचा बोला आबासाहेब. आता इतकी वेळ बेल वाजू दिली, आम्ही काय धोक्याची घंटा समजायची काही? नाही, गाडीत होता फोन, ध्यानातच नाही आलं. आणि आम्ही कसली धोक्याची घंटा वाजवणार? मनात असले तरी वाजवू नको. काय घरातली भांडणं आहेत ना, झाला वर शब्द खाली इकडे तिकडे, जास्त ताणू नये. गावच्या बांडगुळांना तोंडचा इशय होतो, कळलं का? या इकडे लगेच कारखान्यावर. ती घरच्या कामासाठी जरा बाहेर निघाली, येतो की निवांत. हा, प्रभाकर देशमुख पोलीस स्टेशन मधनं निघाला. त्याच्याबरोबर तो कोण? ट्रॅक्टरवाला सनी देओल हिरो. त्याला मी घ्या, या इकडे लगेच. गाडी बाजूला गेली. गाडी घे. काय झालं रे? राणीला घरी सोड. जाऊ दे. लई कष्ट झाले प्रवाहाचं पाणी आपल्या सर्कलमध्ये वळवून द्यायला. काय ज्याला हवं जसं हवं तसं समद्याने वावरातलं पाणी वापरलं. मी आपल्या पोरांना ताकीद देऊन ठेवली होती, मध्ये मध्ये ढवळाढवळ नाही करायची. आपला ऊस अव्वल निघाला पाहिजे. आणि या शेमड्याला धरून तो आपलं ऊस बाहेर नाही निघाला होय रे. बंद कर नाही थे काय रे नंद्या कदमाचा ना तू? बापाला नाही सांगितलं?
आपल्या साखर कारखान्यात साखर जशी होते ना तशी मळी बी तयार होते. गेटातून आत आलेल्या माणसाचा माग क्रशर मध्ये, डिस्टिलरी मध्ये, बॉयलर मध्ये आणि मागच्या भट्टीतल्या सडक्या गुळामध्ये. पोलीस काय CBI बी भंजाळल. तुझा बाप असाच लई उड्या मारत आलता. आपल्याकडे मोठे बॉयलर आहेत गुरुजी, समज पचवतात. कशाला त्याला उगा बापाच्या वाटेवर नेतो. जो तो आपापली वाट तयार करत असतो. मग माझ्या बाबतीत तुला अधिकार कोणी दिला? शिपाई होतो तो बरा होतो की. त्या रावसाला संपवण्यासाठी मंदरणी केलीस, आबाचा आबासाहेब केलास. अरे बाटलीतलं पण नाही, चहाच्या कपातलं भांडण आहे. इसर 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 बाबा इसर, घर वापसी कर. सूर्योदय म्हणला का सूर्यास्त आलाच. पूर्वेकडनं पश्चिमेकडं, पश्चिमेकडनं पुन्हा पूर्वेकडं. राजकारणात योग्य वेळेला योग्य दिशा निवडायची असते आबासाहेब. काळजी घ्या. गोळी फक्त चाटून गेली, 2 दिवसात घरी सोडतो. हक्की, काळजी करू नका, मी आहे ना. युवराज तसा मी, लहान भावासारखा माझ्या तो. हां, थोडी रग आहे अंगामध्ये, पण पक्षाचा दमदार कार्यकर्ता आहे. युवराज, भांडणं कमी करा आता. घेतो मी. घरचा पोरगा आहे आपल्या, जातीने लक्ष घाला. अंगात थोडी रग आहे, संयम कमी पडतो. शीघ्रकोपी स्वभाव आहे, तरुण रक्त आहे, शिकल हळूहळू. आणि हे तुमचा संयम जरा वाढवा, किमान या निवडणुका होईपर्यंत तरी. या वयात नको ती कुठं न कशाला करताय. असले शुटआउट पक्षासाठी मागात पडू शकता तो. गुप्ते साहेब, मी काय म्हणतो तुम्हाला. नाही, मला काही ऐकायचंच नाहीये. यावेळेस मी गुरुजींना शांत केलंय. काय काय बोललात तुम्ही? मला समजलं नाही. हे बघा, आता इथून पुढे ना यापुढे मला साहेबांसमोर गोष्टी न्यायला लावू नका. मी आहे ना, मी समजावीन त्याला. ती गोळीचं डोकं इथंच काम करू. हा हो. हा गुरुजी, म्हणत होतं की जमत असेल ह्यांना तर उद्या हिथनंच काम करू. आज जी काही घडलंय ती घडलंच नाही असं समजायचं. तुम्ही माझ्या बापाला वाचू शकला नसता का?
हे नव्हतं तुझ्या बापाकडं. मी येते ग. राजा इथनं पुढे या असल्या आयुष्यपणाला लावणारे हिरोगिरी बंद. बंद म्हणजे बंद. स्वतःच्या जीवाचा नाहीतर माझ्या बी जीवाचा मनाचा विचार करायचा आधी. कुठली बी वाईट गोष्ट करताना आधी माझा चेहरा आठवत जा, म्हणजे जरा सुधील तुला. काय होत नसतं का मला? तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे बिचारे गरीब शेतकरी मरतील. आणि तरी बी तुला नसेलच गप्प बसवत ना, तर जरा हुशारीने डाव टाकत जा. एक तर लढाई जिंकायची, नाही तर वीरमरण पत्करायचं. हे असलं हॉस्पिटलमध्ये बसून मोसंबी नाही खायची. उसानं भरलेले 2 ट्रॅक्टर चालक महादेव दोंडीबा गायकवाड हे घेऊन जात असताना आपल्या वाहनास पुढे जाण्यास रस्ता दिला नाही. या कारणावरून दुचाकी वाहन क्रमांक MH72A8873 वरून जाणारे आप्पासाहेब कानडे यांनी सदरून इसमास मारहाण करण्यास सुरुवात केली व मदतीस आलेल्या युवराज नंदकुमार कदम यासही मारहाण केली. चल. राणे, बहुतेक गुरुजींना तुझ्या माझ्यात काहीतरी चालू आहे याची बनक लागली. म्हणजे वरवर त्यांच्या नजरात दाखवत नव्हतं, पण मला असं. होय, त्यांची नजर तुला जास्त माहिती का मला? राणी, तुला दिसती ती बापाची नजर, मला दिसती ती पोरीच्या बापाची नजर. तू नुसता फालतू विचार करू नको रे. आता कुठं बरा झाला, कामाकडे लक्ष दे आता. त्यांनी आपल्या नात्याला अपोज केला तर? नाही, कशाला म्हणतील. खास मर्जीतला आहेस तू त्यांच्या. आणि एवढा सॉफ्टवेअर इंजिनियर झालेला आणि राजकारणात काय करू पाहणारा भेटेल का त्यांना कुठं शोधून? आपण लग्न करू. अयो, लग्न करू? हो. डोकं बिकं फिरलं काय तुझं? नेमकी कशाचे काय झाले रे तुला? का प्रेम करताना काय नाही झाले का? तव डोकं बिकं फिरलेलं दिसले नाही वय? का खानदानी लग्न जुळेपर्यंतचा टिपी आहे युवराज? काय म्हणला तू? तेवढंच ऐकून नाही आलं का? फिर्या युवराज आणि लग्नाला भयाराचे का? तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर चपलीन थोबाड फोडलं असतं. भैयाराजाला भाऊ मांडला मी, हे समजा विरायनगर जाणतं. हो, भाऊरायामधला भाऊ कधी उडतो ना राहत एवढा राहतो. कारण आता तर मानलेलं होतं ना. आधी भाऊ मानला नंतर नवरा. परमनंट काय असतं का राणे? परमनंट काय असलच ना तर ती जात, धर्म, पैसा, पद, प्रतिष्ठा. फ्रेंडशिप मध्ये चालते समजे,
पण एकदा का मॅरेजच्या रुळावर आली ना गाडी, मग ती घसरती तरी नाही तर ट्रॅक तरी बदलती. आज मी गरीब आहे याचा फील दिला तू. आयुष्यभर रक्ताचं पाणी केलं यांच्यासाठी, तरी आम्ही उपरीच. हा शिक्का पुसला गेला पाहिजे साहेब. अहो तुमच्या भरोशावर तर समजा घाट रचलाय. शिफारस वरून आली आहे, मी तरी काय करणार. नाही पण तुम्ही काळजी करू नका, काहीतरी मार्ग काढू. काय मार्ग काढताय सांगा साहेब. अहो इथं प्रत्येक सोमती आपल्या मर्जीनुसारच उड्या मारायला लागली. आपण काय कायम हाय त्यातच समाधान मानायचं का? पट आपल्या बाजूने मांडायची येळ आली साहेब. समजतंय, मला समजतंय, पण त्यासाठी नव्या चालीची भरती करावी लागेल. बाकी ऑपोजिशनचं मी बघून घेतो, इथलं तुम्ही बघा. राणी ऐक, ऐक मी काय सांगतो ते. हा, मी काय सांगतो ते नीट ऐक. उद्या आपण टेकडीवरच्या मंदिरात जाऊन लग्न करतोय. हा, मंदिरात पळून जाऊन ऐक माझं. कशाला नाही ते हट्ट कशाला धरून बसला कळे ना मला. ऐक माझं. आणि मी चांगल्या थांबलं तू सुरू होतं जात पात अमिरी गरिबी. कटा आलाय मला या समजाचा. अरे जरा गप्प बसते का. प्लॅन ऐकायच्या आधीच तोंडाची टकरी सुरू. हे बघ समधी सेटिंग झाली. उद्या बघ कसं लग्न करायचंय. मग तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. कोणाला डाऊट बी येणार नाही आणि आपला मॅटर पण सेटल होऊन जाईल. भांडणाचा काही बी इश्यू राहणार नाही. राणे, याला पण तू जर मोडता घातलास ना तर मग फायनल ब्रेकअप. हा पटकन सांग, हो की नाही. तू थांब 2 मिनिटं, मी आले. डायरेक्ट बायकोच. पुन्हा उभ्या आयुष्यात डाऊट नाही घ्यायचा माझ्यावर. एकदा जीव लावला की मरेपर्यंत, जीव जाईपर्यंत परमनंट लव. नात्याच्या चौकटीचा हिशोब नाही मानत मी. आपल्या प्रेमाची नवाळी फुलवायची. चालेल ना. होतंय का? ओ कसं आहे? तुलाच घालतो आता. आले वाटतं. काय साहेबांचा फोन आहे. गरिबीर कळलं काय? थांब थांब, उचलू उचलू थांब 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 उचलू. कळ झालं. आता काय माझं हॅलो जी. युवराजला फोन दे, फार महत्वाचं बोलायचंय. मी नाही
ती नाही तर मला माहित आहे तुम्ही एकत्र आहात ती. जी युवराज, गुरुजीलाही टेन्शन मध्ये बाहेर गेलेत आणि हे टेन्शन मला काहीतरी वेगळंच वाटतंय. नग त्या वेळेला उजवी पापणी मी फडफडायला लागली. तू असशील तिथनं त्यांना जाऊन भेट आणि काय होती ती मला फोन करून सांग. फार्म हाऊसवर जाऊन बघ आधी बाळा. ओ काय भानगड असेल गाड्या? आईला गुरुजीनं सापळा तर असलं नसेल ना? ए लगा नाही नाही, बाईसाहेबांच्या आवाजावरनं समजत होतं हे चाल नाही. नसता शंका घेत बसलो आणि गुरुजींचं काय बरं वाईट झालं ना तर मग आयुष्यभरचा गिल्ट राहील. पण लगीन रान येईल की आता? हा मी तिला समजून नंतर. लग्न आजचं काय उद्या पण करता येईल. चला आवरा पटापटा. युवराज, युवराज जी. युवराज, कसे फेडणार आहे बाबा उपकार मी तुझे? माझ्या अंगावरली गोळी तू तुझ्या अंगावर घेतलीस. तुझ्यामुळे फकस्त जितताय आज. हो गुरुजी काय बोलताय उपकार विपकार? आबाच्या सांगण्यावरून 4 जणांनी मिळून उचलून तुझ्या बापाला बॉयलर मध्ये घातलं. तेव्हा आमची ना हिंमत झाली मध्ये पडायची. वाघाचं काळीज आहे बाबा तुझं. पण ही आबा आता मला जिता सोडत नसतो. गुरुजी हातात सत्ता आली की माणूस कसा बदलतो याचं उदाहरण ही आबा म्हणजे. आधी त्याला नडणारी माणसं, मग तुझा बाप, आता मी. मरण अटळ घटका माहित नाही. गुरुजी आम्ही असताना तुम्हाला काय बी होणार नाही. मी आहे म्हणून तुम्ही आहात ही ध्यानात ठेवा. आणि तुमच्यासाठी म्हणून हा गुरुजी जर जिता राहायचा असेल तर आबाचं महानिर्वाण व्हायला पाहिजे. राजकारणामध्ये अटळ ही अशी वेळ येतेच. त्यावेळेला तू का मी हा प्रश्नच राहत नाही. फक्त मी आणि मीच उरलो पाहिजे. युऱ्या सुधीत आहे का तू? आपण काय करणार आहे तुझ्या ध्यानात येत आहे का? लगा तुझ्या भरोश्यावर मी एकाच परत बाहेर पडायच्या असला बसलो गिर. लगा काय मग कल्ला करायला लागलाय तू? लगा इंजिनियर आहे लगा तू. गेम करायला लागा शापशूटर आहे का बर? आणि लगा गेम कुणाचा? त्या आबाचा. लगा आमदार म्हणजे काय तुला खायची गोष्ट वाटली का? चल चल त्या गुरुजीला सांगू आमच्या नाही जमायचं. चल. तुम्ही त्या दिवशी नव्हता. अरे कुठे नव्हता त्या दिवशी? की आबा फक्त गुरुजी तारा तर माझा मी दुश्मन आहे. बाप काढतोय भडकाव. लगा गुरुजी तर आपला माणूस आहे. या सध्या ती तरी जितायला पाहिजे. बस आता आबा मरण आणि गुरुजीचं गली फायनल. काय घंटा फाईन लागा तुझा? का लगा
अरे गुरुजीचा हिशोब आहे त्याच्या राजकारणातला. उद्या गाला सळगालाच भिडून एक होतील ना आपली ठसतेली. हे बावडा काय काय बोलतो का? एवढी अवघं घेणं देणं फुकट दाना लग्न होईना. उगं होणार सासरा म्हणलं उडू नको. आणि उद्या लागलं 302 लाख तर काय तोंड दावणार राहणार तू? हा माहित नाही. काय काय करतोय? काय नाही. कुठे काय बोल. लका राणी आली इथं. घरला नाही ती. सकाळी जावरून बाहेर गेला. अक्की म्हणली असं. फोन का बंद आहे त्याचा? ते पाण्यात पडला होता नीट करायला दिलाय. मी भेटलो तुला सांगतो तुला फोन मारायला. ठीक आहे निघ. पक्ष कार्यालयात आबा निघाला की मला मिस कॉल दे. येऊ द्या. परत एकदा विचार करायचे. गावात नसते वाबड्या उठवून काय सिद्ध होणार आहे? हा मान्य आहे नवीन नेतृत्वाला तरुण रक्ताला वाव द्यावा की आमच्याकडे नाही. पण त्यांनी झेडपीपासून सुरुवात करावी. उगा आमच्या आमदारकीला नखं लावू नयेत. हा एकदा झेडपीत आलं की आम्ही तिथे पाय बी ठेवणार नाही. आबासाहेब तुम्ही पण थेट आमदार झालात. रावसाहेबांना नख लावून. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. असं आहे होय. म्हणून चांगलं चाललेल्या सहकाराला तुम्ही खाजगी करून टाकलं. नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? जे तुम्हाला कळतंय ना तेच म्हणतोय मी. ही तुमची भाषा नाही भुजंग. कान भरणारं ठाऊक आहे आम्हाला. आजपर्यंत मान वर करून बोलायची हिंमत नाही केली. डेअरिंग नाही दाखवलं तुम्ही मला. आणि आज शब्दाला शबूत लावायला शिकलात. आम्ही मोठे होतो याची लक्षणं नाहीत का वाटत तुम्हालाही? आजपर्यंत गावाचं भलबुरं कळत नव्हतं आम्हाला. पण आता कुठं खोलातलं समजायला लागलंय. घरच्या गोष्टी उमऱ्याच्या आत राहाव्या अशी जुनी रीत आहे आपली. चव्हाट्यावर आणल्या ना की त्याचा खेळखंडोबा व्हायला गेळ लागत नाही. आणि हे उपऱ्यांना कळत नाही. आता लक्षात आलं होय तुम्हाला घरचे. आणि इतके दिवस डावलत होता ती. नको त्या मुद्द्याला हात घातलात. शांतपणे बोलणं होईल अशी काही शक्यता दिसत नाही मला. मी साहेबांना रिपोर्ट देतो आजच्या मीटिंगचा. हो हो साहेब.
काहीतरी बोलून मार्ग काढायला पाहिजे. गुप्ते साहेब मुंबईला निघालेत, त्यांना निरोप देऊन येतो. रातचं बांगल्यावर भेटूया. बोला. आजच्या मीटिंगचा काही तपशील? मिस कॉल आला. काय करायचं? हा? व्यक्ती भुजंग गायकवाड पूर्व तरुणांचे लाडके नेते भैयाराजे यांच्यावर आज प्राणघातक हल्ला झाला असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी गाव बंदची घोषणा करत सर्वत्र दाखव करायला सुरुवात केली असल्यानं गावात भीतीचं वातावरण पसरलंय. यामध्ये भैयाराजे विशेष गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाडीत असणारे आमदार आबासाहेब गायकवाड यांना कोणतीही इजा झाली नसून ते सुरक्षित आहेत. मात्र त्यांचे वाहन चालक जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली. आज लोक विकास पक्षाची आमदारकीच्या तिकिटासंदर्भात विराईनगर मतदारसंघाच्या पक्ष कार्यालयात मीटिंग होती. ती संपल्यानंतर भैयाराजे हे आमदार आबासाहेब गायकवाड यांच्या बरोबर खासगी चर्चा करण्यासाठी जात असताना हा हल्ला झाल्याचं समजण्यात आलंय. हल्ल्याची बातमी पसरताच कार्यकर्त्यांकडून आप्पासाहेबांच्या म्हणजेच आमदार आबासाहेब गायकवाड यांच्या वडिलांच्या पुतळ्याला काळं फासून आणि चपलेचा हार घालून विटंबना करण्यात आली. लोकांना विशेष आवाहन करण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी इन्स्पेक्टर निकम यांच्याशी संवाद साधलाय. मी तुमच्या माध्यमातून लोकांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी सोशल मीडियावरून कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्या लोकांनी पसरवू नये. आम्ही हल्लेखोरांना नक्की पकडू आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई नक्कीच केली जाईल. घटनास्थळी तपास करताना आमच्या हाती काही धागेदोरे लागलेले आहेत. त्या दिशेने आम्ही तपास सुरू केलेला आहे. आपल्यासोबत फोनवरून संवाद साधतायत जनसाम्राज्य पक्षाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग चौरे. हॅलो, नमस्कार सर. हा सर बोला, आपलं काय मत आहे या घडलेल्या प्रकाराबद्दल? युवराज कुठे? युवराज ते गुरुजींनी गुप्ते साहेबाला सोडायला मुंबईला पाठवले. हां, काय कॉन्टॅक्ट झालं सांगतो तुला फोन करायला. डॉक्टर काय झालंय भैयांना? गुरुजी
बरबाद झाला बरबाद लावला ना दाराला सगळ्याला. तर ह्याला सांगत होतो नको यात पडू नका. आमऱ्या पण वरडत होता. ह्याच्या डोक्यातच काय शिरत नव्हतं. काय झालं भावड्या? ओळख पटली का आमची? माडगावच्या गाडीत बळीराजा होता. ते मेला आता. फोन करून सांगितलं का रे तू? आजारचा फोन केलता याला. एकदा बरोबर उचलला रे. गुरुजी तर फार तिरसडलाय आता. आयला घेऊन झाले आपल्या तिघाची. कुठे जायचं गुरुजींकडे जाऊ. त्याला जाऊ चौक आबाच्या गाडीत बाहेर होतं ते. जा जा जसं का गुरुजी मिठी मारून स्वागतच करणार आहे तुझं. येणं डोक्याच्या घरी. आता मग काय करू बावड्या? सांग तुम्ही ऐक ऐक. मी गुरुजीला भेटून आलोय. गुरुजीला टेन्शन मध्ये आहे. आवाच्या गाडीतलं गुरुजी तुम्हाला बघितलं शक्यता आहे. गुरुजींनी सांगितलंय येऊ द्या. गुरुजींनी सांगितलं तुम्ही गावातलं वातावरण निवळपर्यंत अंडरग्राऊंड व्हा. आईला का येऊ रे. तुम्ही कधी बाहेर येते मी तुम्हाला सांगतो. हो साधं सोपं होईल असं वाटलं होतं का? नेमकं उलट झाले. दुष्काळ माझ्या चुकीमुळे तुम्ही दोघं अडकला का? सॉरी सॉरी सॉरी. देवाला या पोटचा लागून गेलाय. आता उजडत ते दुसऱ्यात त्याच्या कोणाला तरी धाव द्यायचं हो काय? आम्ही कुठं असं तुला कळत नाही. अरे कोण सांग का टाकी. कोण आहे? कोण आहे तिकडे? ए अप्पा इकडे. काय आलं? गुरुजी गुरुजी. राणी तू बरी आहेस ना? नाही ते भास व्हायला लागलेत. कोणीतरी येईन आणि एवढं समजा कष्टानं उभं केलेलं नष्ट करून जाईन अशी भीती वाटायला लागली. कुणावर विश्वास ठेवावा हेच कळना झाले. काय चूक होती बिचाऱ्या भैया राजाची? तू एकटीनं बाहेर पडायचं नाही. घाबरून राहायला शिकवताय तुम्हाला? मला नाही जमणार ती. कायच कळना झालंय मला तर. मन तर लय अस्वस्थ झालंय. झोप आता. चला.
काय झालं? हा, चल चल चल. या इथं भैयाचं पक्ष कार्यालय करायचा मानस होता आपला. कोणाचंच नसेल असं डिजिटल कार्यालय करायचं होतं. माणूस गेला की संपतं का सगळं? मग त्यांनी पाहिलेली स्वप्न, त्याचे विचार हिरून जातात त्याच्याबरोबर. माणूस मारा, विचार संपवा. या वृत्तीला कुणीतरी विरोध करायला पाहिजे. भैयाच्या जाण्यानं होणारी क्रांती खुटणार. अशी कशी थांबेल? बाकीच्यांचं काम आहे. कोण करणार? कोण करणार? लोकांना राजकारण नकोय, विकास पाहिजे, विकास. या रिकाम्या भिंती वाट बघतायत. कुणीतरी नव्या नेतृत्वानं पुढे यायला पाहिजे. राणी, युवराज, वाटतं तितकं सोपं नाही हे राणी. त्याला शिकावं लागेल, अजून खूप शिकावं लागेल. म्हणून तर त्याला पक्षाच्या मुख्य कार्यालयात पाठवलंय. या समद्यात आबाच्या घाणेरड्या राजकारणाला शह बसाय पाहिजे, उद्ध्वस्त करायला पाहिजे. आणि आपण काय करणार नसू ना तर आपल्याला पण काय बोलण्याचा अधिकार नाही बाळा. जे घडतंय ना ते उघड्या डोळ्याने बघत राहायचं, निमूटपणाने. आज आपण आलो आहोत विराईनगर पोलीस स्टेशन मध्ये. तुम्हा सगळ्यांनाच माहित आहे भैया राजे यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी प्रियदर्शनी देशमुख यांनी इथं मुकमोर्चा आयोजित केलेला आहे. मॅम मुकमोर्चा का? कारण देशातील न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे म्हणून. आमदारांना अटक व्हावी असं म्हणतात, पण तुमच्याकडे पुरावा काय? ते पोलिसांनी शोधून काढावं. पण यापुढे नेमकं कोणतं पाऊल उचलणार आहेत तुम्ही? लोकांना कोणत्याही पद्धतीने त्रास होईल असं आम्ही वागणार नाही, पण न्याय मिळाल्याशिवाय गप्पही बसणार नाही.
उपोषणं करून नारेबाजी करून लोक भडकावणं याच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत. आम्ही येताना पाण्याची बाटली आणि डबा सोबत घेऊन आलेलो आहोत. जोपर्यंत पोलीस आदरणीय आमदार आबासाहेब गायकवाड यांना अटक करत नाहीत तोपर्यंत आम्ही एका बाजूला शांत बसून राहू. आम्हाला न्याय हवाय आणि आम्हाला तो हवाच आहे. बस एवढं. बोला गुप्ते साहेब. साहेबांना बोलायचंय. खास तुमच्यासाठी वरनं फोन आला होता. आबासाहेब, अहो गाव राजकारणातून बाहेर जरा या आता. सीएमने जिल्हा बँक कर्ज प्रकरणी फेर चौकशीचे आदेश दिले असं कानावर आलंय आमच्या. आपला गड राखायचा असेल तर वारेची दिशा ओळखून काम करा. प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाहीये नक्कीच. लांब उडी मारायची असेल तर 2 पावलं मागे जाणं अधिक फायद्याचं असतं. नियोजनबद्ध आखलेल्या मोर्चाचा विजय झालाय. नेमकं कसं वाटतंय? हे अहिंसेने हिंसेला दिलेलं उत्तर आहे. माणूस मारा, विचार संपतो. या प्रणालीला जोरदार विरोध करणं गरजेचं आहे. आज भैयाराजे, उद्या मी, परवा तिसरं कुणीतरी. भैयाराजेंनी जो नव्या समाजाचा विचार केलाय, जी स्वप्न पाहिली ती पूर्ण व्हावी एवढाच उद्देश होता आणि आहे. स्वप्नपूर्ती करण्यासाठी खुण्याला शिक्षा होणं पुरेसं आहे की हा तुमच्या स्ट्रॅटेजीचा फक्त एक भाग झाला? भैयाराजे काय फक्त चॅरिटी वर्क करत नव्हते. सत्तेच्या राजकारणात दावेदारी केली होती त्यांनी आणि ते एक प्रबळ दावेदार होते. आपल्या इथे कोणताही बदल घडवायचा असेल तर इथली रचनाच अशी झालेली आहे की तुमच्या हातात सत्ता असल्याशिवाय काहीच करता येत नाही. मग याचा अर्थ असा घ्यायचा की भैयाराजांच्या जाण्यानं निर्माण झालेली जी पोकळी आहे ती तुम्ही भरून काढणार? मला वाटतं हा घाईचा निष्कर्ष होईल. राहिला प्रश्न दावेदारीचा तर ते गुरुजीच ठरवतील. योग्य वेळी अचूक निर्णय आणि तडफदार व्यक्तिमत्व अशी एकाच मोर्चात संपूर्ण राज्यात प्रसिद्धी मिळवलेल्या आणि राजकीय वर्तुळात दबदबा असणाऱ्या गुरुजींच्या तालमीत तयार झालेल्या प्रियदर्शनी देशमुख यांच्या रूपानं खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचा उदय होतोय. आपल्या बरोबर दिलखुलास गप्पा मारल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. ओके, थँक्यू. थँक्यू. राणी, 1 मिनिट. काँग्रेस. गुरुजींना सांगा मुलाखत चांगली झाली म्हणून. अय वाजवर. एक माणूस मेलाय, फटाके फोडायचं कसं सुचतंय रे तुम्हाला? माझ्या पांढरीला आणि काळेला विसरू नको. लई मोठी झाली पोरी तू. नव्या विचारांचा मोर्चा लीड केलास आणि मैदानातच उतरलीस. हा, आता मैदानात उतरली आहेस ना, तर आधी हे मैदान उमजून घे. हे मैदान जेव्हा खांद्यावर घेतं तेव्हा नुसतं आभाळ दिसतं. ही जमीन गर्दीत हरवते. हेच मैदान गर्दीला बाजूला सारून जमिनीत गाडतं तेव्हा नुसती जमीनच जमीन दिसते. आभाळ राहतं पल्याडच्या जगात. येते आबा. येते म्हणून भेट शिल्लक राहते. लयच मनाला लावून घ्या तयार आहो तुम्ही.
मानानं रथावरून पाय उतार होण्यातच शहाणपणा आहे आबासाहेब. तुझी गीता काय आज ऐकतोय का प्रभाकरराव? या चक्रव्यूहातला खेळच तू असा मांडलाय. रथ बी तुझा, चाक बी तुझी, बाण बी तुझा, सूर्य बी तुझा, पृथ्वी बी तुझी. एक गोष्ट कळायला, केस पांढरी व्हावी लागली बघ. पायानं मारलेल्या गाठी आमचा हात मोकळा असून सुद्धा, डोकं असून सुद्धा उकलता नाही आल्या. लढणार, इथून लढणार. यातून सही सलामत तर बाहेर पडा आधी, मग मिळूनच तीर्थयात्रेला जाऊ. हो. अरे जरा जपून. नाही बाई साहेब, कर तू व्यवस्थित. बघ तुझा नंतर बघू आपण. जा जा. कसा गेला दिवस? काही खाल्लं? बनू का काही? डोक्यात मेंदू चिरुंचिराच्या आतच मी हो म्हणून बसली. तुझ्यावर कधी अशा अचानक निर्णय घ्यायची वेळ आली का ग? मी तर कायम सावली आहे ह्यांची. सावली कायम काळी असती, तिच्यावर उजेड पडायची वेळ कधी येतच नाही. राणे, एक कायम ध्यानात ठेव. घाई कशात करू नको. जी पाऊल टाकशील त्याच्यावर ठसा आपलाच उमटला पाहिजे. जी आपलं नाही त्यामागं कधी पळू नको. आपल्या पळण्यानं ती जवळ येते असं नाही, ती पुढं पळत जातं. राणी, पूर्वापारपासनं भरडणं ही तर समस्त बाईच्या जातीला लागलेला शाप आहे. आत्ताची पोरगी तू काळाच्या प्रवाहात जाऊन आपलं अस्तित्व निर्माण करायचं का फकस्त जात्यात अडकून राहायचं? याचं भान कायम तुझं तुलाच जिथं ठेवलं पाहिजे. माझं आले हा डुप्लिकेट समजतो काय मला? तुझ्या सहीचा आकार दररोजा गुत्ता एका दिली भाऊराव. चाल उद्या बघू. तंदा चुरमुऱ्याचा हाईट सरापाची आहे तुझी. घाबरतो काय तुला? नाईलाज होईल माझं. इथनं मी सरळ चौकीत जाईन आणि जे जे मला काय कळालंय ते सगळं सांगून टाकेन. पुन्हा मला दोष देऊ नको. शेतमाळ्यात युवराज भेटला होता आज. त्या घटनेच्या वेळी दोघांबरोबर तू बी होता तिथं, ठाव आहे मला. मी नव्हतो तिथं मारताना. मी फक्त कळवलं होतं आबा निघालं म्हणून. आणि युवराला तर कुठं माहित होतं त्या गाडीत बाह्य असेल असं. आबाला मारताना बाह्या चुकून मिळालता. युवराजने भैयाराजाला मारले. लका 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 लय मोठी थिरी खेळली माझ्यावर होतो. तुम्ही काय केलं कळतंय का तुम्हाला? युवराज नाही मारू शकत कुणाला. त्याला काय फायदा आहे कुणाला मारून? कुणाला काय फायदा होणार आहे मला नको विचारू. गुरुजींना जाऊन विचार. तू कुणाविषयी बोलतोय कळतंय का तुला? करता करविता झाला देव माणूस आणि आम्ही झालो पामर. बरं आहे ही. कोड्यात बोलू नको. जे काय सांगायचंय ते स्पष्ट सांग. एक बाप करेल आपल्या पुरीसाठी तेच करते तर गुरुजी तुझ्यासाठी. तुला आमदारकीचा उमेदवार म्हणून उभा करायचं होतं त्यांना. त्यासाठी हे सगळा गाठाचा आहे. ती बाई आता नुसता प्यादा होता. मेन गेट. रे आणि आपले राणी
उद्या टिकरीवर तेवढाच लग्न करणार. जी घडायचं ते घडणारच आहे. मी तिच्याच मनात तसं आहे. तिनेच ठरवलंय पटावरती राजाच्या ऐवजी राणीला आणायचं. भैयाराजाचं खरं प्याद नव्हतं. खरं प्याद तर तू आहे. स्वतःचा पट नसलेलं लाचार प्याद. प्याद असलो तरी इमानदार आहे. गुरुजीने भाकर दिली होती हातात. भाकरीला जागलोय मी. आणि इतकी वर्ष माझ्या हातनं राखी बांधून घेतली ती. तिचं रक्षण करणं हे कर्तव्य नाही तुझं भावड्या. आणि या समजात माझ्या युवराची काय चुकी होती सांग की तुम्हाला. 15 वर्ष झाली जोड जिजवतोय गुरुजीचा खास व्हायला. आणि ही काल परवा आलेला युवऱ्या माझ्या मागणं पुढे जातोय. कसं खपणार आहे मला सांग बरं तू. जोड झिजून नाही स्वतःच्या कर्तृत्वावर गेलंय ती पुढं. अरे एकदा हक्काने बोलून बघायचं ना. समजा सोडून दिला असतं तुझ्यासाठी. तू ओळखला नाही त्याला. पर मी चांगला ओळखते. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जपत होता ती तुला. भाकरीशी मन रक्ता रक्ता प्रेमाचा मन विसरला का तू. चुकलं माझं. लय मोठा गोळ घालून ठेवला मी. निस्तरत होता. युवराकडे जाऊ. बोल रे. काय झालं? काय टेन्शन आहे काय? ये ढवळाढवळ करायला तू काय घरातली नाही. ही शेवटचा. काहीतरी मिळवायच्या नादात लय काय काय गमवून बसला तू. तुला एकदा पण नाही का वाटलं की आपल्या आयुष्यात कुणी राणी नावाची पोरगी आहे आणि ती आपली आहे. एक बार मी हक्काने येऊन बोला असं नाही वाटलं तुला. युवराजा समजत काय करून बसलाय तू याचा अंदाज नाही तुला. इथनं सरळ चौकीत जायचं आणि जी शिक्षा मिळेल ना ती भोगायची. तू बाहेर येईपर्यंत वाट बघेन मी तुझी. पण गुन्हा कबूल न करता जगणं लय अवघड होऊन बसेल. कशाला माझ्या खातर एवढंच ऐक.
पुन्हा काय बी नाही मागणार तुला. नक्कीची काळजी घ्यायची ना. गावातल्या चौकीत नको जायला, तिथं गेलं तर लय अवघड होऊन बसेल. तू फोन दे. हॅलो, कोण? युवरा बोलतोय. येतोय तुझ्याकडे. काय झालं? प्रॉब्लेम आहे काय? आल्यावर सांगतो समजा. हा हा, ये लवकर लवकर ये. आमऱ्या, काय झालं? लागलंय काय? पोलिसांकडे जाण्याआधी आपण अजून एक काम करू. काय? हे काय करते? नको चालू करू फोन. दे. अय, हे बघ, आपण सगळी भांजाळलोय. हे काय म्हणते तिथंच ऐकू. हो. हा बोला. खूप अर्जंट एक न्यूज करायची. मला लगेच येऊन भेट. मी व्हॉट्सअपला तुला लाईव्ह लोकेशन शेअर करते. आणि शारीबा एकटी या, आणि आपण भेटतोय, कुणाला बी सांगू नको प्लीज. बर. चला. चल 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 चल. आय मॅडम, मॅडम इकडे इकडे. 2 मिनिटं. तुम्ही आणि गुरुजींनी जे केलंय ना ते कॅमेरासमोर सांगून टाका. हा ठीक आहे, ठीक आहे. हे जेवढं काय ते समजा सांगायचं. बॅग घेऊन मुंबईला गेलो तेव्हापासून समजा सांगायचं. एकही गोष्ट सांग. इथं एक करू सांभाळ स्वतः. ऐक माझं, इथलं सगळं वाचलं ना तर शहरात जाऊन चटलू नका. काय करते? मी जी चूक केली तीच तू करते. आपलं काय ठरलंय? या मार्गाला परत नाही जायचं. जेव्हा चल चल चल.
मी काय तुझा शत्रू नाही बाळा. बाप आहे मी तुझा. आयुष्यभर मी एक स्वप्न बघत आलो, जी मला जमलं नाही ती माझी लेक करून दाखवल. एवढ्या कष्टानं समज जुळून आणलेलं तुझ्या एका मूर्ख निर्णयामुळे नाही उधळून टाकू शकत आपण. पुण्यांदा असला येडेपणा करायचा नाही हा बाळा. लय लांबचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. सिस्टर, बऱ्याच वर्षांनी कुठल्या तरी आमदाराची ड्युटी करावी असं मनापासून वाटत होतं. बदल घडतोय. लोकांसकट आम्ही बी तुम्हाला भावी आमदार म्हणून बघतोय. आम्हाला आशा लावून निघून जायचा अजून कुठला विचार तुमच्या डोक्यात आला असेल तर तो लगेच काढून टाका. कोणतीही क्रांती नुसत्या रक्तपातानं होत नसते. त्याला नव्या विचाराची जोड लागते आणि तो नवा विचार तुम्ही आहात.
निघून जाईत ना. युवराजचं एक तरी स्वप्न पूर्ण केलंय या आनंदात जगू शकेल मी. इथं जी घडलं ती समजा विसरून जायचं. दोन मिनिटं झालंच. वडील म्हणून तुमचंही हसणं, आधार द्यायचं, प्रोत्साहन द्यायचं. पण आता राजकीय गुरु म्हणून तुमचं हीच हसणं दचकवतं मला. तुमच्या या हसण्यामागं रक्ताची चिळकांडी उडाल्यासारखी वाटते. सरळ मार्गी गुरुजी तुम्ही, विद्यार्थी घडवणारे. काय करून बसला ते? जे आपलं कधी नव्हतं त्याच्या मागं आयुष्यभर धावत होता तुम्ही. पण आज स्वप्न पूर्ण होतंय तुमचं. ह्या समजात माझ्या वडिलांनी केलेले गुन्हे नाही विसरू शकत मी. कधी कधी शर्यतीतनं सुरू होती तिथंच येऊन संपते. जाते.
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आदरणीय गुरुजी उर्फ प्रभाकरराव देशमुख यांची राहत्या घरात घुसून अज्ञात व्यक्तीने हल्ला करून हत्या केली. आदरणीय गुरुजी यांना दक्ष न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली. आज मतदाना दिवशी या घटनेनं नेमकं राजकारणात काय फरक पडेल यावर संपूर्ण विराईनगरमध्ये चर्चा आहे. प्रियदर्शनी प्रभाकर देशमुख न डगमगता निवडणूक बूथवर जाऊन आपलं मत देऊन मगच त्या अंत्यविधीसाठी गेले आहेत. घेतलेलं व्रत आणि समाज विकासाचा विडा यांनी पूर्ण उचलला आहे. त्यांच्या वृत्तीमधून लढाऊपणा दिसून येतोय. आता सर्वांचं लक्ष नेमका निकाल काय लागतोय याकडे आहे.